अमृतसारखीच माझी अवस्था मी किती बोलू आणि किती नको असं माझं होणार। पहिल्यांदा मी एकटाच मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्याला मराठी रंगभूमीचा इतिहास माहिती आहे त्यांना स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती एकट्याने किती मोठं काम रंगभूमीवरती केलं याची आपल्याला कल्पना आहे। रंगभूमीवरती चित्रपटामध्ये एकटाचे कितीतरी कार्यकर्ते आणि कितीतरी कलाकार त्यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि म्हणून आत्ताच्या टप्प्यावरती एकट्याने रंगभूषाकार भावे यांच्या कामामध्ये रस घ्यावा आणि आपण स्वतःहून पुढे येऊन एक चित्रफित त्या संबंधातली तयार करावी ही एक अतिशय लक्षणीय घटना आहे। कारण मला असं वाटतं की हे खरं काम म्हणजे जरा स्पष्टपणे बोलतो, मराठी नाट्य परिषद महाराष्ट्र शासन अलीकडे डॉक्युमेंटेशन करत आहे, पण डॉक्युमेंटेशन करताना जे प्रकाशामध्ये आहेत जे लँडलाईटमध्ये आहेत त्यांच्यावरतीच पुन्हा पुन्हा प्रकाश टाकला जातो, परंतु रंगभूषाकार आपल्यामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, त्याचं एक ऐतिहासिक काम आहे, याची दखल मात्र आतापर्यंत कोणी घेतली नाही, ती एकट्याने घेतली, याबद्दल मी एकट्याचे विशेष अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट अमृत सामक दिग्दर्शक या चित्रफितीचा त्याचा अभिनंदन मला करायला पाहिजे। इतक्या सगळ्या माणसांना गोळा करणं तिथपर्यंत जाणं एक चिकाटी लागते, ती चिकाटी त्यांनी दाखवली, स्वतःच्या दृष्टिकोनातून ती फीत तयार केली आणि म्हणून मी अमृत सामकच्या मनापासून अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो। डॉक्टर भावेनी रंगभूषा या कलेला एक स्वतंत्र प्रतिष्ठा मिळवून दिली। नटांना प्रतिष्ठा असते, नेपथ्यकलेला प्रतिष्ठा असते आणि अलीकडे आपल्याला माहिती आहे की नटांची नावं नेहमीच येतात, नटांची नावं नेहमी येतात, परंतु नाटक हे जे असतं ना हा सगळ्या कलांचा एक 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 रसायन असतं, एक संयोग असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही घटकाला स्वतंत्र महत्व आणि स्वतंत्र अस्तित्व नसतं, अभिनयाला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व नसतं, त्या चौकटीत सगळ्याच कलांच्या समवेत तो अभिनय असतो। नेपथ्याचं स्वतंत्र कौतुक होत नाही, नेपथ्य हा त्या संबंध प्रयोगाचा एक भाग असतो। रंगभूषाकाराला ते माहिती असायला पाहिजे आणि मग आपल्याला कळतं की जितकं नेपथ्य महत्त्वाचं, जितका अभिनय महत्त्वाचा, जितकं संगीत महत्त्वाचं, जितकी वेशभूषा महत्त्वाची, जितके प्रेक्षक महत्त्वाचे, तितकंच रंगभूषा सुद्धा तितकीच महत्त्वाची। ही गोष्ट सिद्ध झाली आपल्या पुण्याच्या रंगमंचावरती, महाराष्ट्राच्या रंगमंचावरती जेव्हा प्रभाकर भावे काम करायला लागला त्यावेळेला। आज ती प्रतिष्ठा प्रभाकर भावेमुळे, विक्रम गायकवाड सारख्या रंगभूषाकारांच्या मुळे मिळाली, त्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे। त्याच्या प्रवासाचे आम्ही साक्षी आहोत, याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो।